नमस्कार. आज आपण संपूर्ण वडापावची रेसिपी बघणार आहोत. त्यामध्ये ही सुकी लाल चटणी अगदी जबरदस्त अशी तयार होते आणि ही ओली हिरवी चटणीसुद्धा झटपट तयार होते. त्याचबरोबर गरमागरम हे बटाटे वडे अगदी बाहेर मिळतात तसेच टेस्टी तयार होतात. ह्या चटण्यांसोबत हा वडापाव खूपच टेस्टी असा लागतो. एकदा नक्की बनवून पहा. आणि आपल्या चॅनेलवरच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर मिळतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. वडे बनवण्यासाठी इथे मी बटाटे उकडून थंड करून सोलून घेतलेले आहेत. हे 6 छोटे मोठे बटाटे आहेत. मी अंदाजेच घेतलेले आहेत. कुकरमध्ये याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून कुकर थंड झाला की आपल्याला सोलून असे स्मॅश करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने मी हे स्मॅश करून घेतलेले आहेत. आता यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत. वाटण्यासाठी मी इथे 20 ते 25 लसूण पाकळ्या, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, चमचाभर धने आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. हे सगळं आपण पाणी न घालता जाडसर असं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने मी हे फिरवून घेतलेलं आहे. गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे. आता त्या कढईमध्ये एक पळीभर तेल घालून घेते. तेलामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालायचा आहे. आता हे छान तडतडलं की यामध्ये लगेचच आपण तयार केलेलं वाटण घालून घेऊयात. तेलामध्ये सगळं वाटण घालून झाल्यानंतर याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. ह्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण अर्धा ते पाऊण चमचा हळद घालून घेऊयात. हळदसुद्धा एकजीव करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण उकडून स्मॅश करून घेतलेले बटाटे घालून घेऊयात. बटाटा घालून झाल्यानंतर यावर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालून हे आपल्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती आपण हे फक्त मिक्स करून घेणार आहोत. याला जास्त वेळ शिजवून घ्यायची गरज नाही. हे आपल्याला फक्त एकजीव करून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटामध्येच हे एकजीव होतं. बटाट्यामध्ये मीठ मसाले छान असे एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करून कढई बाजूला ठेवून द्यायची आहे. भाजी बनवून झाल्यानंतर आपण बेसन पीठ भिजवून घेणार आहोत. इथे मी 1.5 कप बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा घालून घेऊयात. पाव चमचा हळद घालायची आहे. अगदी थोडी हळद घाला आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. हे बेसन मी घरीच दळून आणलेल्या डाळीचं घेतलेलं आहे. ते चवीला छान लागतं. तुम्ही रेडीमेड वापरणार असाल तर चांगल्या कंपनीचं बेसन घ्या, कारण सुट्टं बेसन थोडंसं चिकट आणि कडवट असतं. त्याचबरोबर मी अगदी थोडं पाव चमचा म्हणजे अगदी 2-3 चिमूट हिंग घालून घेते. आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी अगदी थोडं थोडंच घालून घ्या, एकदम ओतू नका, कारण हे जास्त पातळ होईल. हे आपल्याला थोडंसं घट्ट करायचं आहे. तुम्हाला मी दाखवते. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही. असंच गाठी मोडत मोडत हे मी मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने असं हे रिबिन कन्सिस्टन्सीचं झालं की हे बॅटर तयार आहे. हे बेसन बरोबर आहे की नाही हे ओळखण्यासाठी चमचा बेसनमध्ये असा घोळून घ्यायचा आहे उलट्या बाजूला. अशा पद्धतीने हे बेसन बघा चमच्यावर चिटकून राहिलेलं आहे. मध्ये रेष मारली तरी बेसन एकत्र होत नाही किंवा चमच्यावरचं सगळं खाली पडत नाही, म्हणजे हे एकदम परफेक्ट असं आहे. आता यामध्ये आपण अगदी थोडं पाव चमचा बेकिंग पावडर घालून घेऊयात आणि ही आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. बेकिंग पावडर घातल्यामुळे वड्यांना कलर छान येतो आणि ते छान तळले जातात.
व्यवस्थित असं हे मिक्स करून झाल्यानंतर बॅटर थोडंसं फुगलं जातं, तुम्ही पाहू शकता. आता आपण वडे करून घेऊयात. आपली बटाट्याची भाजीसुद्धा पूर्णपणे थंड झालेली आहे. आता याचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही वडे करून घेऊ शकता. जास्त मोठे वडे करायचे नाहीत, हातामध्ये बसेल एवढा वडा मी करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. हे पहा, अशा पद्धतीने सर्वात आधी आपण सगळ्या भाजीचे वडे करून घ्यायचे आहेत, किंवा मग तुम्हाला जेवढे वडे तळून घ्यायचे आहेत तेवढे अगोदर करून घ्यायचे. हे बटाट्याचे वडे अगोदरच वळून घेतले की पिठामध्ये घोळून घेण्यासाठी बरे पडतात. हे पहा, मी 7-8 वडे करून घेणार आहे, त्यासाठी हे मी वळून घेतले आहेत. तळून घेण्यासाठी आपण हे यामध्ये घोळून घेऊयात. त्याआधी पुन्हा एकदा आपण हे पीठ मिक्स करून घेऊयात. मिक्स करून घेतल्यानंतर वडा आपल्याला अशा पद्धतीने घोळून घ्यायचा आहे. हे पहा, असा हा घोळून घेतला की मीडियम गरम तेलामध्ये आपण हा वडा तळून घेऊयात. जास्त कडक गरम तेलामध्ये वडा घालायचा नाही, तो लवकर वरून करपला जाईल. त्यामुळे मध्यम असं तेल गरम झालं की वडे आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता. तेलामध्ये बसतील एवढे वडे सोडून झाल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला हे मोकळे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण अलटीपलटी करत करत मीडियम फ्लेमवरती मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत. वडे तळताना तेलामधला हा चुरा तळून झाला की लगेचच आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण या चुऱ्यापासूनच आपण लाल चटणी तयार करणार आहोत. त्यामुळे हा चुरा छान कडक असा तळला गेला की लगेचच काढून घ्यायचा आहे. हे वडेसुद्धा मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. असे झाले की आपण तेलामधून काढून घ्यायचे आहेत. आणि अशाच पद्धतीने बाकीचे वडेसुद्धा आपण तळून घेणार आहोत. मस्त असे हे वडे तयार झालेले आहेत. रंग तुम्ही पाहू शकता. अशाच रंगावर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. सगळे वडे तळून झाल्यानंतर बेसन आपल्याला अशा पद्धतीने पातळ पातळ चुऱ्यामध्ये तळून घ्यायचं आहे. हे पहा, या चुऱ्याचीच आपण लाल चटणी तयार करून घेणार आहोत. त्यामुळे उरलेलं बेसन तुम्ही अशा पद्धतीने तेलामध्ये तळून घ्या. भिजवलेलं बेसन जर उरलं नसेल तर तुम्ही पुन्हा ते भिजवून घ्या आणि अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे. आपल्याला एक वाटीभर चुरा चटणी बनवण्यासाठी लागणार आहे, त्यामुळे तुम्ही असा हा चुरा तळून घ्या. आणि हा चुरा आपल्याला छान कडक होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. मस्त टेस्टी अशी या चुऱ्याची चटणी तयार होते. हे पहा, लाल कडक असा हा चुरा तयार झालेला आहे. मी काढून घेते. एक वाटीभर चुरा आपल्याला लागणार आहे. व्यवस्थित असा निथळवून तुम्ही हा काढून घ्या. हे तळून झाल्यानंतर आपण हिरवी मिरची तळून घेणार आहे. त्यासाठी सगळ्या मिरच्यांना असा मध्यभागी चिरा देऊन घ्यायच्या आहेत. सगळ्या मिरच्यांना मध्यभागी कट मारल्यानंतरच तेलामध्ये टाका. तुम्ही जर अख्खी मिरची तेलामध्ये टाकली तर ती फुटेल. आणि कट मारून मिरच्या तेलामध्ये टाकल्या की झाऱ्याने अशा पद्धतीने आपल्याला त्या हलवून घ्यायच्या आहेत. एकसारख्या अशा ह्या आपल्याला सगळ्या बाजूने मस्त तळून घ्यायच्या आहेत. एक 2-3 मिनटामध्येच ह्या छान तळल्या जातात. हे पहा, मिरची तळलेली आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. ही व्यवस्थित अशी नितळवून प्लेटमध्ये काढून घेतल्याबरोबर आपल्याला लगेचच गरम गरम मिरचीवर मीठ घालायचं आहे. असं गरम गरम मिरचीवर मीठ घातलं की मिरच्या जास्त तिखटसुद्धा लागत नाही आणि मीठ मिरचीला छान चिटकलं जातं. हे पहा, मस्त आपली ही मिरची तयार झालेली आहे. सुकी लाल चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे मस्त खरपूस भाजून घेतलेले आहेत. अर्धी वाटी खोबरंसुद्धा मी भाजून घेतलेलं आहे. एक 15 ते 20 लसूण पाकळ्या मी अख्ख्या न सोलता घेतलेल्या आहेत. आणि 1 वाटी हा कडक चुरा तळून घेतलेला आहे. याचीच आपण लाल चटणी बनवणार आहोत. हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात.
हे सगळं यामध्ये काढून घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 ते 1.5 चमचा इथे मी लाल तिखट घालत आहे. तुम्ही यामध्ये कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता आणि हे असं जाडसर मी फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी लाल चटणी आपली तयार झालेली आहे. हिरवी चटणी बनवण्यासाठी इथे मी 1 इंच अद्रक घेतलेलं आहे. 1 मूठभर पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि 1 मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि 3 हिरव्या मिरच्या आणि 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, पाव चमचा चाट मसाला आणि एका लिंबाचा रस घालायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा साखरसुद्धा घाला. मस्त आंबट गोड तिखट अशी ही चटणी तयार होते. ही पहा आपली ही हिरवी चटणीसुद्धा तयार झालेली आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या.